2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा कैलास समोर बंटा आहे 4थ्या क्रमांकावर आलेला खेळाडू. मनोज गुलवीला जीवनदान मिळाले, दुसऱ्यांदा आपण पाहतोय. हा चेंडू आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल, अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दरम्यान बाराम पाटील मास्टर 40+ चे सहसचिव यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत ऑर्गनायझिंग कमिटीसाठी. यावेळेला मात्र समोर लॉफ्ट केला, फील्डर डाऊन दी बॉल, झेल पकडली आहे. विकेटचं पतन, बिग विकेट. बंटाला मैदान सोडावं लागेल. आणखी एक धक्का टेमघर पाडाला. धावसंख्या आपण पाहतोय 3 धावा आणि 3 फलंदाज इथे बाद झालेले आहेत. अत्यंत दयनीय अवस्था आपण या ठिकाणी म्हणू शकतो. जयदुर्गा टेमघर पाडाची कमाल केली आहे आज पहिल्या दिवसामध्ये जरीमरी माता अलीमगढ़ संघानं. आणि उद्याचा शेड्यूल, पहिला सामना जून अंदुर्की आई गावदेवी जून अंदुर्की विरुद्ध फ्रेंड्स फॉरएव्हर वडूनगर. दुसरा सामना जरीमरी क्रिकेट संघ अलीमगढ़ विरुद्ध रिचा स्मृती पायगाव. आणि तिसऱ्या सामन्यामध्ये टेंभवली संघ आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. पहिल्या सामन्याचा विजेता संघ तो असेल. फ्रंट फुटला येत असताना पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. एकदा इथे पूर्ण ओव्हर थ्रो झालाय आणि पहा गचाल क्षेत्ररक्षण 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना 5 आकड्यावर धावफलक. खरं तर संघ अडचणीमध्ये आहे आणि इथून आता अडचणीतून बाहेर काढण्याचा कुठेतरी प्रयत्न फलंदाज करतायत. आणि त्यांना जर अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली तर मी म्हणेल लवकर दबाव त्यांचा कमी होईल. रॅडिकल ठाकराचा पाडा विरुद्ध विराज स्पोर्ट धामणगाव उद्या 4था सामना असेल. 5वा सामना केवनी स्पोर्ट केवनी विरुद्ध संतोष स्मृती रहानाल या 2 संघादरम्यान. फुल टॉस बॉल स्विंग केला ऑन साइडला, धमाका पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या अगोदर देखील अशीच फटकेबाजी जग्गूने केली होती आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय आता त्या फटकेबाजीला सुरुवात केली आहे. 11 धावा धावफलकावर. क्वार्टर फायनलचा सामना जो जिंकणार तो सेमी फायनल मध्ये पोहोचणार. उद्या आपण पाहतोय शिवनेरी जोन अंदुर्की संघ देखील ऍक्शन मध्ये असेल. 6व्या लढतीमध्ये ते खेळणार आहेत. पूल करायचं होतं, थोडासा हलवार गतीने बॉल आला. चेंज ऑफ पेस, चांगली चतुराई बघायला मिळाली. कैलासच्या गोलंदाजीमध्ये डॉट बॉल. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय लॉफ्टेड ऑफड्राईव्हचा फटका अलॉंग द कार्पेट. 1 धाव इथे मिळाली आहे. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा. बरोबर 6च्या सरासरीने धावा जोडण्याचा प्रयत्न केला, मात्र श्रीनाथनं आज कमालीची गोलंदाजी केली. 1 धाव पॉवर प्ले मध्ये खर्च करत असताना 1 विकेट त्यानं मिळवली होती आपल्या संघासाठी. कैलासच्या ओव्हरमध्ये तब्बल 11 धावा आल्या. इथून आता मी पडेल मागच्या सामन्यामध्ये देखील अशीच काहीशी स्थिती होती. टेमघरपाडा संघाच्या 2 ओव्हरमध्ये 12 रन्स होत्या आणि त्यानंतर कमालीचा खेळ साकारला न्यूक्लियर पिंपळनेर संघासमोर आणि भरपूर मोठं लक्ष सेट केलं होतं. 60 पेक्षा जास्त धावा जोडल्या होत्या आणि पुन्हा एकदा तसंच पाहायला मिळेल का? ऐकूया डीजे आपण.
खगेश पहिलाच बॉल फुल टॉस आहे. क्रॅकिंग स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतो. एकच जावे ते मिळेल. सिंगलने आता धावफलक 13 या आकड्यावर 13 रन्स. तिसरं षटक इथून मार्गस्थ आहे. चांगला कंट्रोल बघायला मिळालाय. फुल टॉस बॉल या वेळेला फटका जबरदस्त आलाय मात्र अंतर कापलं जाणार नाही. मनोजची विकेट मिळेल. फलंदाज बाद. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 13 असताना हा विकेट मिळाला. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. आणखी एखादी विकेट मिळाली असती तिथे हो योगेशची विकेट मिळू शकली असती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. खगेश पुढे पुन्हा लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न. आणखी एक विकेट. 1 मोर विकेट. सबसेल मी म्हणेल निराशा आता पदरी पडलेली आहे. ती म्हणजे जयदुर्गा टेमघरपाडाच्या समर्थकांच्या. निकेतन नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला. 14 धावा धावफलकावरती आहेत. फ्री स्टार या वाहिनीवरून ही स्पर्धा प्रसारित केली जाते. कॅमेरामॅन शैलेश अत्यंत चांगले काम या स्पर्धेमध्ये करत असताना खगेश फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न. एकच धाव इथे मिळाली आहे. निकेतन आणि योगेशची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. धावफलक पुढे सरकत असताना धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली आहे. 15 रन्स. खगेश पुन्हा एकदा तयार. 2 विकेट आतापर्यंत खगेशला मिळालेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फ्लायटेड बॉल या वेळेला बॉलच्या लेंथ पर्यंत पोहोचून हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. एकच धाव इथे मिळाली आहे. पूर्णपणे बांधून ठेवले फलंदाजांना. धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांच्या अखेरीस 16 धावा. सॉरी
अंतिम षटक या वेळेला आपण पाहतोय. धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि अखेर धाव ही पूर्ण झाली. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 17. पंचांचा 22चा इशारा. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार. फुल टॉस बॉल. बॉल हवेमध्ये. फील्डर डाऊन दी बॉल. आज कॅचिंग कमालीची पाहायला मिळाली आहे. एकही कॅच ड्रॉप झाली नाही आज क्षेत्ररक्षकांकडून. आणि जेव्हा जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण होतं ना तेव्हा गोलंदाज असताना आणखी एक फलंदाजी ते निकेतन बाद झालाय. आता इथून पुढे मी म्हणेल आणखी 2 मोठे हिट शोधावे लागतील या मॅच मध्ये फाईट बॅक करण्यासाठी. नवीन बॅटर शैलेश मैदानामध्ये एंटर होतोय. सावंत पुन्हा एकदा सज्ज होतोय. या वेळेला मात्र खराब चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे त्या ठिकाणी मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. 3 ने आता धावफलक पुढे सरकेल. 20 या आकड्यावर धावफलक. इथून मी म्हणेल योगेश जितका जास्त वेळ स्ट्रायकिंग एंडला येणार तितका फायदा टीम टेमघरपाडाला होणार आहे. याचं कारण चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिला होता. या विकेटवर त्याला चांगला सूर गवसलाय. इथून पुढे आता फ्री हिट बॉल आहे. मी म्हणजे येणाऱ्या 4 बॉलमध्ये 10 ते 12 धावा आणखी जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल फायटिंग टोटल सेट करण्यासाठी टेमघरपाडाच्या बॅटर्सना. फ्री हिटचा बॉल या वेळेला मात्र फ्लिक केलं. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 1च धाव इथे मिळाली. चर्चा आपण तीच करतोय. इथून पुढे योगेश जितका जास्त वेळ स्ट्राईकला राहणार तितका फायदा होऊ शकतो टेमघरपाडाला. त्याच्याकडे क्षमता आहे. मोठा फटकेबाजी तो करू शकतो आणि ते आपण बघितलं सुद्धा मागच्या मॅच मध्ये. 21 धावा धावफलकावरती. डावातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. कोणता पहिला संघ पाहायला मिळेल जो सेमीफायनल मध्ये पोहोचणार ह्याचं उत्तर आपल्याला मिळेलच. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ताकद भरपूर आहे या खेळाडूकडे मात्र गोलंदाजाची चतुराई बघा. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर चेंडू ठेवला. ऑन साइडला त्याला खेळूच द्यायचं नाहीये. हा इंटेंट होता. डॉट बॉल. फुल्लर लेंथ हा चेंडू होता कीपरच्या हातामध्ये. इथे कनेक्शन झालेलं आहे मात्र पुन्हा फिल्डर निवडलाय. फलंदाज बाद. आणि आज क्षेत्ररक्षकांनी कमाल केली आहे. तर डावातील शेवटचा बॉल आहे मित्रांनो. जरीमरी चषकाचा पहिला दिवस सक्सेसफुल यशस्वीरित्या आता संपण्याच्या मार्गावरती आहे. उद्याही आपण आणखी महान संघ माशे 40+ मधील पाहणार आहोत ज्यामध्ये पहिला सामना असेल ठीक 8:30 वाजता. आई गावदेवी जुनांदुर्की आणि फ्रेंड्स फॉरएव्हर वडूनगर आपण रिपोर्टिंग करा. दुसरा सामना जरीमरी क्रिकेट संघ म्हणजेच ऑर्गनायझिंग टीम आणि त्यांच्या विरुद्ध रिचा स्मृती पायगाव. तिसरा सामना असेल टेंभोली संघ खेळेल पहिल्या सामन्याच्या
डावातील शेवटचा बॉल, पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक फलंदाज बाद. आज कमालीची कॅचिंग पाहायला मिळाली आहे. विशेष म्हणजे खगेश आणि श्रीनाथ सावंत सर्व संघ शिवनेरी जुनांदुर्गी संघासोबत खेळेल. तर असं उद्या 10 संघ आपल्याला पाहायला मिळतील. आणि आलिमगर आणि जयदुर्गा टेमगरपाडा या दोन संघांमध्ये एक माफक लक्ष ठेवलेलं आहे. छोटस टार्गेट, हे लक्ष पार मात्र होईल का नाही. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज राम नाईक. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात होणार आहे. जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार. ती टीम, तो संघ कोणता, याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. पॉवर प्लेच्या षटकातील पहिला चेंडू
फ्लिक केलेला चांगला फटका मनगटी शॉट चेंडू झाला मिड विकेटला. क्लेवर क्रिकेट बघायला मिळते साबणद्वारा कारण त्याला ठाऊक आहे की लक्ष मोठं नाही. चेंडूला डबल सिंगलने देखील काम चालणार या अनुषंगाने त्याच्या वतीने खेळ बघायला पहिल्या चेंडूवर सिंगलला त्यांनी कंप्लीट केलेलं आहे. श्री गणेश केलेल्या धावसंख्येचा. राम पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर सामोर जाईल बॅटर श्रीनाथ. आज लाज ऑफ खेळ बघायला मिळाला विशेष करून जरीमरी माता आलिमघर या संघाचा. कॅचिंग खूप चांगल्या बघायला मिळाल्या. चेंडूला स्विंग केलेला मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. निश्चितच वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. यस 6 धावांसाठी तडाखा भव्य षटकार. चेंडूला स्विंग केला होता मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता. पूर्ण 6 धावा मिळालेल्या श्रीनाथला. पुन्हा एकदा तयार राम नाईक. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप केलेला आहे. चेंडू झाला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष गचाल क्षेत्ररक्षण पण दुसरा क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार फेकणार. पंचांचा 1 रन शॉटचा इशारा येते. फक्त एकच धाव तिथे ग्राह्य धरली जाईल. अधिकृत फक्त एकच धाव मिळेल आणि सिंगलने आता धावसंख्या पुढे सरकताना 8 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा राम नाईक तयार होते बॉलिंग मार्कवर. बॉलर बॅक ड्राईव्ह गोलंदाज दिशेने खेळला होता. स्वतः गोलंदाज झेपावला होता चेंडूवर. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 8. सुरुवात तर खूप चांगली केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये षटकार लगावलेला आहे श्रीनाथ याने. 7 धावांवर तो खेळतोय. चेंडू मात्र पादा आपण ऑफस्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला तर धावबादची तिथे संधी निर्माण झालेली आहे. फलंदाज होईल धावचित बाद. पहिला धक्का लागतोय जरीमरी आलिमगड टीमला. तर सत्य शेवटी धावबाद स्वरूपामध्ये गडी बाद झालेल्या सावनेची खेळी संपुष्टात आलेली आहे. न्यू बॅटर जहीन देतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा राम नाईक पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटच्या आतलीकडे घेऊन लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. 4 धावांसाठी चौकार. केलेल्या 12 धावा धावपलकावर आहेत. आता विजयासाठी फक्त 10 धावांची आवश्यकता असेल. इथून विजय मिळवण्यासाठी सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी जादुई गोलंदाजी करावी लागेल. पारडं खूप जड झालेलं आहे आलिमगड टीमचा. आपण जर विचार केला तर दुसऱ्या षटकासाठी निकेतन ला पाचारण केलेलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये निकेतन तयार. 10 धावांची आवश्यकता. 12 धावा धावपलकावर पहिल्या षटकाच्या अखेरीस.
चेंडू चांगला फटका, स्वीट शॉट, क्षेत्ररक्षक झेपावते, स्वीट व्हॉइस देखील आला होता. फक्त एकच धाव मिळेल जय हिंदला. सिंगलने धावसंख्या आता पुढे सरकताना स्कोर कार्डवर 13 धावा. चांगली सुरुवात करून दिलेली आहे. फलंदाज मात्र निश्चितच धावबाद स्वरूपामध्ये बाद झाला साबण, ज्याने आज च्या दिवसामध्ये कमालीचा खेळ केलेला आहे. स्वीपच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावत आहे. गचाल क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि तोपर्यंत श्रीनाथ ही आज संधी होती 2 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या 2 ने आता पुढे सरकताना धाव फलकावर 15 धावा. चांगली सुरुवात करून दिलेली आहे. विशेष करून श्रीनाथ या सामन्यामध्ये खूप उच्च कोटीचा खेळ सादर करतोय आपल्या संघासाठी. चेंडू मात्र लॉफ्ट केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल घेण्याचा खूप चांगला प्रयत्न केला तो योगेशने, पण हाफ चान्स होता. प्रयत्नांची जरूर त्याने पराकाष्ठा केली होती तिथे आणि सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या पुढे सरकताना 16 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 6 धावांची आवश्यकता आहे. खेचून मारलेला आहे. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. जबरदस्त फिल्डिंग. एकच धाव मिळेल जय हिंदला. 5 धावांची आवश्यकता आता इथून विजय मिळवण्यासाठी. 17 धावा धाव फलकावर. चेंडू मात्र थोडासा आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावबाद स्वरूपामध्ये अजून एक गडी बाद होतोय. धक्का लागते दुसरा. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे अजित पाटील साठी. धोंडीराम पाटील यांच्याकडून आणि अरुण पाटील यांच्याकडून देखील. जागेवरनं स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू जाते डॉट. धावसंख्या कायम आहे धाव फलकावर 17. फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता इथून विजय मिळवण्यासाठी. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. 5 धावा फक्त खर्च केल्या. निकेतनने खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा बनवायच्या आहेत. केपी यांच्याकडून जर अजितने चौकार जरी लगावला तरी 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. अरुण पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक अजितला. धोंडीराम पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार. तब्बल 2000 रुपयाचा पुरस्कार मिळेल अजितला. चौकार किंवा षटकार जर खेचला तर निश्चितच पुरस्कार मिळणार आहे. स्विंग अँड मिस डॉट बॉल. तिसऱ्या षटकाला जग्गूने सुरुवात केली आहे. चौकार जरी लगावला तरी 500 रुपये मिळतील. षटकार मारला तर 3000. टोटल 3000 मिळतील. आडव्या बॅटने खेळलेल्या ऑन साइडला एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेताना अजित धावचीत बाद होते. फिनिशर कोण ठरणार? 4 धावा कोणाच्या बॅट मधून येतील? तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जग्गू सज्ज होते बॉलिंग मार्कवर. 10 चेंडू 4 धावा आवश्यकता. चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. गचाल क्षेत्ररक्षण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर धोका होण्याची दाट शक्यता. फलंदाज धावचीत बाद.
स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. दोघांमध्ये तालमेल बघायला मिळाला नाही आणि धावचित स्वरूपामध्ये त्याला बाद व्हावं लागलेलं आहे. 3 धावांची आवश्यकता असेल इथून विजय मिळवण्यासाठी, उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. बिहाइंड द विकेट चेंडू गेलेला आहे. धावबाची संधी, अजून एक गडी धावबाद होतोय. माता आलिमभर या संघाला 8 चेंडू आणि धाबांची आवश्यकता आहे फक्त 3. दशरथ न्यू बॅटर. लेझी रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. इथे आपण बघितलं जयदुर्गा टेमघरपाडा संघाचे सर्व फलंदाज जवळजवळ झेलबाद स्वरूपामध्ये बाद झाले. आता 5 फलंदाज पाहतो आपण धावबाद स्वरूपामध्ये बाद झालेत आलिमगड संघाचे. चेंडू मात्र अगेन्स्ट रन खेळण्याचा, बाउन्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू जातो डॉट. 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. किमान मी तर म्हणेन 35 धावा जर स्कोअरबोर्डवर लागल्या असत्या तर निश्चितच एक चांगली टक्कर बघायला मिळाली असती, पण अजूनही सामना संपलेला नाही. 7 चेंडू 3 धावा ची आवश्यकता फक्त हलक्यात खेळलेल्या सॉफ्ट हँड ड्राईव्ह. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही कारण तिथे धोका निर्माण झाला असता हे ओळखलं आणि निश्चितच नकार दिलेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 20. आता विजयासाठी शेवटच्या षटकामध्ये 2 धावांची आवश्यकता है. 6 चेंडू 2 धावा, 6 गेंदे 2 रन इस मुकाबले को जीतने के लिए. 6 बॉल लेफ्ट एंड 2 रन्स टू विन. 6 चेंडूंमध्ये 2 धावा बनवायच्या आहेत. सोपं समीकरण आहे पण इथून जादुई गोलंदाजी करावी लागेल शैलेशला शेवटच्या षटकामध्ये. सामन्यावर मी तर म्हणेन पूर्ण वर्चस्व निर्माण केलेलं आहे. घरीमध्ये आलिमघर या संघाने कारण कमी धावांवर रोखलं होतं जयदुर्गा टेमघरपाडा या संघाला आणि आता धाबा चेज करताना पाहतो आपण 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. 20 धाबा धावफलकावर. एखादा चमत्कार बघायला मिळेल का? जयदुर्गा टेमघरपाडा संघाकडून चमत्कार नेहमी होत नसतात क्रिकेटमध्ये, कधी कधी क्वचित होत असतात. 6 चेंडू 2 धावा. चेंडू मात्र उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक तू नाही मी नाही 3 क्षेत्ररक्षक झेपावले होते. 2 धावा कंप्लीट. याच बरोबर मॅच इथे फिनिश. सामना जिंकलेला आहे. जरीमरी माता आलिमघर या संघाने. हार्दिक